परभणी युनिटमधील महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञानाला 3000 रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे। या प्रकरणातील तक्रारदार यांनी कृषी साहित्य ठेवण्यासाठी परभणी जिल्ह्यातील तालुका मानवत येथे नवीन गोदाम बांधकाम केले आहे। त्या नवीन गोदामामध्ये विद्युत मीटर बसवण्यासाठी महावितरण कार्यालय मानवत येथे रितसर अर्ज केला आहे। विद्युत मीटरसाठी आवश्यक ते कोटेशन शुल्क भरले आहे। सदर शासकीय शुल्क भरूनही विद्युत जोडणी आणि विद्युत मीटर बसवून मिळत नसल्याने दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी तक्रारदार यांनी आरोपी लोकसेवक गणेश किसनराव भोपे वय वर्ष 33 वरिष्ठ तंत्रज्ञ महावितरण शाखा कार्यालय मानवत जिल्हा परभणी राहणार त्रिमूर्ती नगर मानवत जिल्हा परभणी यांना भेटून विद्युत मीटर बसवून देण्याबाबत विनंती केली, परंतु आरोपी लोकसेवक गणेश भोपे यांनी त्यांना मीटर बसवून देण्यासाठी अतिरिक्त 3000 रुपये लागतील असे म्हणून लाचेची मागणी केली। सदर अतिरिक्त रक्कम ही लाच असल्याने तक्रारदार यांना लाच द्यायची इच्छा नसल्याने त्यांनी दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी एसीबी कार्यालय परभणी येथे तक्रार दिली। त्यानुसार 14 फेब्रुवारी 2024 रोजी पंचासमक्ष करण्यात आलेल्या पडताळणी कार्यवाहीमध्ये आरोपी लोकसेवक गणेश भोपे यांनी तक्रारदार यांच्या विद्युत जोडणी विद्युत मीटर बसवून देण्यासाठी पंचासमक्ष तडजोडीअंती तक्रारदार यांना 2000 रुपये लाचेची मागणी केली आणि पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडून 2000 रुपये लाच स्वीकारली। त्यामुळे आरोपी लोकसेवक गणेश भोपे यांना लाच रकमेसह ताब्यात घेण्यात आले असून मानवत पोलीस स्टेशन जिल्हा परभणी येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। संबंधित कारवाई अँटी करप्शन ब्युरो नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉक्टर राजकुमार शिंदे आणि अप्पर पोलीस अधीक्षक रमेश कुमार स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा आणि तपास अधिकारी अँटी करप्शन ब्युरो परभणीचे पोलीस उप अधीक्षक अशोक इप्पर यांच्या सोबत पोलीस निरीक्षक सदानंद वाघमारे, पोलीस हवालदार चंद्रशेखर नीलपत्रेवार, पोलीस शिपाई अतुल कदम, पोलीस शिपाई कल्याण नागरगोजे, चालक पोलीस हवालदार कदम यांनी केली आहे। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।